नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इग्नाइट अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर मी परशुराम शिंदे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. PSI 2024च्या ऍडच्या निमित्तानं 215 जागांची तयारी करत असणाऱ्या विद्यार्थ्यांची असणारी फिजिकल टेस्ट ही आजपासून म्हणजे 6 तारखेपासून ते 10 जानेवारीपर्यंत आपल्याला या ठिकाणी कंडक्ट होताना दिसते. हे जे 902 विद्यार्थी आहेत ज्यांना या असणाऱ्या फिजिकल टेस्टसाठी आजपासून तयार राहायचं आहे, त्या सर्व विद्यार्थ्यांना इग्नाइट अकॅडमीकडनं खूप खूप शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक तुमच्या असणाऱ्या या टेस्टसाठी आणि या असणाऱ्या फिजिकलमध्ये तुम्हाला 60 मार्क घेऊन क्वालिफाय करायचं आहे आणि क्वालिफाय केल्यानंतर इंटरव्ह्यूसाठी प्रिपेअर्ड होऊन तुम्हाला तुमचं असणारं नाव फायनल लिस्टमध्ये दिसलं पाहिजे, यासाठी खूप जास्त शुभेच्छा. रेफरन्स काय आहे ते थोडंसं बघूया. आणि जे विद्यार्थी आता नवीन स्वरूपामध्ये तयारी करणार आहे त्यांच्यासाठी एक्झॅक्टली PSIची असणारी फिजिकल कोणकोणते असणारे इव्हेंट कशी घडते ते पण थोडंसं याच्यामध्ये आपण डिस्कस करूया. मग आता जी PSIची असणारी फिजिकल होणार आहे असणाऱ्या 2024ला जी मुख्य परीक्षा झाली कंबाईन ग्रुप बी च्या अनुषंगाने अराजपत्रित सेवा संयुक्त मुख्य परीक्षा, यामध्ये पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणीचा असणारा कार्यक्रम 6 ते 10 जानेवारी 2026 या कालावधीत कुठं होतोय? पोलीस मुख्यालयाच्या अंतर्गत रोडपाली सेक्टर 17 कळंबोली नवी मुंबई या ठिकाणी आपल्याला हा असणारा इव्हेंट होताना दिसतोय. ही असणारी फिजिकल टेस्ट आपल्याला कंप्लीट होताना दिसते मुलांची. आणि या बाबतीमध्ये पाहिलं तर किती विद्यार्थी आता आहे त्याच्यामध्ये तर 902 विद्यार्थी आपल्याला या असणाऱ्या फिजिकलमध्ये पार्टिसिपेट करताना दिसणार आहेत. या सर्व 902 विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा. तुम्ही एकदम परफेक्टली त्या ठिकाणी ही असणारी फिजिकल टेस्ट द्या आणि तुम्ही क्वालिफाय करालच. ही या ठिकाणी शाश्वती तर तुमच्या असणाऱ्या प्रिपरेशन मधनं घडलेलीच आहे. काय असतं या ठिकाणी एक्झॅक्टली जर आपण बघितलं फिजिकल टेस्टच्या बाबतीमध्ये, जे नवीन मुलं आहेत त्यांच्यासाठी हा एक थोडासा रेफरन्स याच्यामध्ये ऍड करतो आपण. याच्यामध्ये पाहिलं तर पुरुष उमेदवारासाठी असणारे जे काही फिजिकल इव्हेंट आहेत का ते वेगळे आहेत, म्हणजे थोडेसे जास्त आहेत, महिलांसाठी थोडेसे कमी आहेत. हा रेफरन्स याच्यामध्ये असेल. हाईटचा विचार केला या ठिकाणी तर पुरुष उमेदवारांची असणारी हाईट किती या ठिकाणी 165 सेंटीमीटरची हाईट असेल. या ठिकाणी महिला उमेदवाराचा उल्लेख केला तर 157 सेंटीमीटरच्या असणाऱ्या हाईटचा उल्लेख याच्यामध्ये येतो. आणि पुरुषांची असणारी छाती काउंट केली जाते या ठिकाणी 79 आणि त्यांना त्या ठिकाणी फुगवून 5 सेंटीमीटर त्या ठिकाणी त्याच्यामध्ये थोडंसं फुगवता येण्याची असणारी एक कॅपॅसिटी त्यांच्याकडे असली पाहिजे. हा एक सगळ्यात महत्वाचा रेफरन्स असेल पुरुष उमेदवारासाठी. पुरुष उमेदवारासाठी कोणकोणते असणारे इव्हेंट आहेत फिजिकल टेस्टमध्ये, तर धावणे रनिंगची टेस्ट आहे. किती मीटर धावायचं तुम्हाला? 800 मीटर धावायचं या ठिकाणी. आणि 800 मीटर म्हणजे अर्धा मैल हे धावायचं आहे आणि त्यासाठी मार्क किती असतील तर 50 मार्क असतील. आणि जर तुम्ही 800 मीटर हे 2.5 मिनिटांमध्ये किंवा त्यापेक्षा कमी वेळेमध्ये धावलात तर तुम्हाला 50 मार्क मिळतील. आणि जसं जसं टाइम वाढत जाईल या ठिकाणी 2.5 मिनिटापासून 2 मिनिटं आणि 40 सेकंदांपर्यंत गेलात तर तुम्हाला 44 मार्क मिळतील. अशा जी कमी कमी होत जाईल. आणि 3.5 मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागत असेल तर 0 मार्क असतील. हा रेफरन्स या ठिकाणी येतील. आणि काय सांगितलंय? 800 मीटरचं अंतर जे धावू न शकल्यास त्यांना 0 गुण देण्यात येतील, हे लक्षात घ्यायचं. त्यानंतर दुसरा इव्हेंट आहे पुलअप्सचा. क्षितिज समांतर असणाऱ्या खांबास उमेदवारास काय करावं लागतील? 8 पुलअप्स काढावे लागतील. 8 पुलअप्ससाठी किती मार्क आहेत इथं? 20 मार्क्स आहेत. म्हणजे प्रत्येक एका पुलअपसाठी या ठिकाणी 2.5 गुण राहतील, हे इथं लक्षात घ्यायचं. आणि इथं खूप स्ट्रिक्टली या ठिकाणी इन्स्ट्रक्शन दिलेत. काय? उमेदवाराची छाती सहजपणे आडव्या खांबाला टेकल्यानंतर त्याने एक पुलअप पूर्ण केला असं समजण्यात येईल. म्हणजे काय? समजा ही त्या ठिकाणी असणारी तो पूल असेल, तिथं आडवा पूल असेल त्या ठिकाणी, तर हितपर्यंत काय झाले पाहिजे, त्याची असणारी छाती इथपर्यंत आली पाहिजे. म्हणजे त्यानं पूर्ण पुलअप्स त्या ठिकाणी पूर्णपणे त्यानं हितपर्यंत आणलं पाहिजे, मग त्याचं काउंट केलं जाईल. असा रेफरन्स या ठिकाणी असणार आहे. मग इथं काय करायचंय? त्यानं त्या ठिकाणी पाय झाडता किंवा वाकवता एक पुलअप्स पूर्ण केल्यास त्याला 2.5 गुण देण्यात येतील, हे लक्षात घ्यायचं. न वाकवता न झाडता म्हणजे काय? पाय एकदम स्ट्रेट ठेवायचे. त्या कंडिशनच्या अनुषंगाने पुलअप्ससाठी 20 मार्क असतील, 8 पुलअप्स असतील. तिसरा इव्हेंट आहे गोळाफेक. गोळाफेकचा इव्हेंट बघितला तर किती किलोग्रामचा गोळा असेल या ठिकाणी, तर 7.260 या किलोग्रामचा असेल. म्हणजे त्या ठिकाणी 7.25 किलोग्रामचा असणारा गोळा असेल याच्यामध्ये. आणि इथं जर तो असणारा तेवढा गोळा जर तुम्ही 7.5 मीटर पेक्षा जास्त टाकला तर तुम्हाला 15 मार्क मिळतील. 5 मीटर पेक्षा कमी टाकत असाल तर 0 मार्क मिळतील. ठीक आहे. गोळा फेकताना एक चूक क्षम्य असेल त्यासाठी 1 गुण कमी करण्यात येणार नाही. म्हणजे गोळा तुम्ही एकदा चुकलात तर चालेल, दुसरा इव्हेंट त्या ठिकाणी टाकता येऊ शकतो तुम्हाला. गोळा फेकलेला गोळा जर सीमांकन रेषेच्या मध्यावर पडला तर उमेदवारास नजीकच्या वरच्या श्रेणीतील गुण त्या ठिकाणी दिले जाणार आहेत. म्हणजे काय?
जर गोळाफेकीचे अंतर 6 मीटर असेल तर उमेदवाराला किती 7.5 गुण देण्यात येतील हे लक्षात घ्यायचं. म्हणजे काय 6 मीटर पडला तर काय लक्षात घ्यायचं या ठिकाणी 7.5 गुण देण्यात येणार आहेत आणि त्याच्या वरचे असणारे मार्क्स त्या ठिकाणी असणार आहेत हे लक्षात घ्यायचं. लांब उडीचा उल्लेख केला तर उडीचं असणारं जे अंतर आहे का त्या अंतर आणि गुणाचा उल्लेख केला 4.5 मीटरचे असणार लांब उडी टाकली तर 15 मार्क आहेत. जसं त्या ठिकाणी मीटर्स कमी होत येतील 2.5 मीटर पेक्षा कमी असेल तर 0 मार्क असतील. आणि जर समजा या ठिकाणी ही लांब उडी मारताना जर फॉल झाला किंवा थोडासा अपघात झाला त्या ठिकाणी किंवा तिथं चूक झाली तर तुम्हाला एकदा चान्स दिला जाईल परत एकदा टाकायला. म्हणजे एकच चान्स मध्ये तुम्हाला लांब उडी टाकायची असते पण तिथं काय ऍक्सिडेंट झाला थोडासा असणारा इव्हेंट त्या ठिकाणी आला चूक झाली तर एकदा दिलं जाईल. पण दुसऱ्यांदा चान्स देऊन जर त्या ठिकाणी चूक केली तर तिथं परत 0 मार्कच असतील. तिथं त्या ठिकाणी मार्क दिले जात नाहीत. ओके. आणि हे 4 इव्हेंट असतील पुरुषांना हे लक्षात ठेवायचं या ठिकाणी 800 मीटर धावण्याचा मुद्दा असेल 8 पुलअप्स असतील याच्यामध्ये गोळा फेकायचा असेल 7.5 मीटरचा असणार संदर्भ याच्यामध्ये आणि लांब उडीचा उल्लेख याच्यामध्ये असेल. हे लक्षात घ्यायचं लांब उडी किती असणार या ठिकाणी 4.5 मीटर प्लस आपल्याला लांब उडी टाकायची आहे. आणि इथं तुम्हाला काय दिलेत कंडिशन्स इथं 60% गुण म्हणजे 60 गुण मिळवणं इथं आवश्यक असणार आहे. आणि हे कुठं मुंबई पुणे औरंगाबाद नागपूर येथील पोलीस उपायुक्त पोलीस मुख्यालय किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी या ठिकाणी अधीक्षक कार्यालयाशी संपर्क साधायचे जर उमेदवारांना राज्यातील पोलीस कवायत मैदानाचा उपयोग करता येत असेल तर. म्हणजे फिजिकल टेस्टिंगसाठी सुद्धा या असणाऱ्या सेंटरची असणारी मदत होणार आहे. म्हणजे गव्हर्नमेंटच्या अनुषंगाने असणारे हे काही सगळे सेंटर्स आहेत तिथं सुद्धा प्रॅक्टिस करता येऊ शकते. हा रेफरन्स असेल 60% मार्क पाहिजेत. सर्व शारीरिक चाचणीत एकूण गुणांची बेरीज अपूर्णांकात असल्यास ती अपूर्णांकातच ठेवून शारीरिक चाचणीचा निकाल तयार करण्यात येणार आहे. लक्षात घ्यायचं म्हणजे अपूर्णांकात असेल तरी म्हणजे पॉइंट मध्ये मार्क असतील तर ते पॉइंट मध्येच ठेवले जातील ते पूर्ण केले जाणार नाहीयेत असा रेफरन्स याच्यामध्ये आणला जातोय. हा पुरुषांच्या बाबतीमध्ये. महिलांच्या बाबतीमध्ये इव्हेंट पाहिलं तर इथं धावणे आहे 400 मीटरचा इव्हेंट या ठिकाणी 400 मीटरचा असणारा इव्हेंट जर त्यांनी 1 मिनिट आणि 15 सेकंदांमध्ये कंप्लीट केला तर तिथं 50 मार्क असतील. लांब उडीचा उल्लेख केला तर 4 मीटर लांब उडी टाकली तर 30 मार्क असतील. 50-30 मार्काचा उल्लेख या ठिकाणी असेल. समजा लांब उडी टाकताना या ठिकाणी उमेदवाराकडनं चूक झालं किंवा अपघात झाला तर एकदा परत एक चान्स दिला जाईल. हा एक मुद्दा याच्यामध्ये असेल. पण दुसऱ्यांदा जर त्या ठिकाणी परत चूक केली तर 0 मार्क असतील. हा दुसरा इव्हेंट असेल लांब उडीचा. आणि तिसरा इव्हेंट असेल तो म्हणजे गोळाफेकीचा. गोळाफेक किती 4 किलोचा गोळा असतो आणि तो असणं जर गोळा टाकला या ठिकाणी किती 6 मीटरपेक्षा जास्त तर 20 मार्क असेल. 4 मीटरपेक्षा कमी असतील तर 0 असतील. एक चूक त्या ठिकाणी क्षम्य असेल. एक चूक झाली तर दुसरा असणारा जो तुम्हाला त्या ठिकाणी चान्स असेल तो दिला जाईल. पण त्याच्यामध्ये चूक केली तर तिथं 0 मार्क असतील. आणि सेम या ठिकाणी सरावासाठी तुम्ही कुठे जाऊ शकता पोलीस कवायत मैदानाचा वापर करू शकता. 60% म्हणजे 60 गुणांची आवश्यकता असेल. या पद्धतीचे असणारे या ठिकाणचे काय होतं तिथं तर इथं आपल्याला हे असणारे फिजिकल इव्हेंट या ठिकाणी होताना दिसतात. हे लक्षात घ्यायचं. यासोबतच काय जे विद्यार्थी तयारी करतायत त्या सर्वांसाठी आरंभ बॅच फक्त मेन्ससाठी तयारी करत असतील त्यांच्यासाठी आरंभ बॅच आहे आपली कंबाईनची. ग्रुप बी ग्रुप सी साठीची असणारी ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आहे 1599 प्लस जीएसटी मध्ये ज्यामध्ये मराठी इंग्रजी इकॉनॉमिक्स मधले काही टॉपिक असतील पॉलिटीचे काही टॉपिक्स असतील जागतिक भूगोल असेल आरटीआय आरटीएस असेल एन्व्हायरमेंट असेल हे सगळे मुद्दे कव्हर केले जाणार आहे. सोबत ज्यांना प्री प्लस मेन्सची बॅच आवश्यक आहे त्यांच्यासाठी आरंभ बॅच 2.0 आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच तुम्हाला मिळून जाईल कंबाईन ग्रुप बी सी साठी. ज्यांना फक्त मेन्स मध्ये आरटीआय आरटीएस चा रेफरन्स पाहिजे असेल त्यांना ही सुद्धा बॅच अवेलेबल असणार आहे. ठीक आहे चालेल. सर्वांना बेस्ट लक आणि चांगल्या पद्धतीचं फिजिकल द्या. थँक्यू.